नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि भावी काळातील शिक्षकांनो, आज आपण पुन्हा एकदा मराठी विषयाची जी आपली तासिका आहे, जे आपण शब्दाच्या जाती सुरू केलेल्या आहेत त्यापैकी अविकारी शब्दाची आपली जी दुसरी जात आहे ती आहे शब्दयोगी अव्यय। आपण मागच्या तासिकेमध्ये क्रिया विशेषण अव्यय याबद्दल माहिती घेतली, त्याचे प्रकार आपण बघितले, उदाहरणं सुद्धा बघितले आणि आशा करतो की तुम्हाला नक्की ते समजलं असेल। आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या टीईटी आणि सीईटी जो काही उपक्रम आहे तो पहिल्याच प्रयत्नात आपल्या सर्वांना पास करायचा आहे। तर त्या उपक्रमाअंतर्गत आपण हे सुरू जे केलेलं आहे या उपक्रमातली आपली शब्दाच्या जातीमधली ही 6वी तासिका आहे। तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। अजूनही जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि टीईटी असो की सीईटी असो किंवा मराठी व्याकरण असेल ते कशा प्रकारे पक्क करायचं ते या सगळ्या व्हिडिओमधून आपण शिकणार आहोत। सुरू करूया आपण आपली आजची तासिका शब्दयोगी अव्यय। मित्रांनो, या ठिकाणी जे अविकारी शब्द, मी बघा प्रत्येक वेळी अविकारी वापरतोय कारण आता क्रिया विशेषण अव्यय हे अविकारी शब्द आहे आणि त्यानंतर शब्दयोगी अव्यय सुद्धा काय आहे, अविकारी शब्द आहे। कारण यांच्यावर लिंग, वचन किंवा विभक्ती किंवा कारक यांचा कशाचाही परिणाम होत नाही, म्हणजेच काय, हे शब्द बदलत नाही। मग जे असे शब्द आहेत जे अव्यय शब्द नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात त्या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध ते दाखवतात। म्हणजेच काय, जे अविकारी शब्द वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनामाला अगदी जोडून येतात आणि त्या वाक्यातील इतर शब्दांशी त्यांचा संबंध दर्शवण्याचा काम करतात। म्हणजेच काय, नाम किंवा सर्वनामाचा संबंध इतर जे काही शब्द आहेत त्या शब्दांशी, किंवा क्रिया असेल किंवा कर्म असेल यांच्याशी ते संबंध दर्शवण्याचं काम करतात, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं। तर मग या ठिकाणी सगळ्यात शेवटी मी क्रिया विशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांच्यामध्ये फरक काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहेत। कारण त्याचे जे उपप्रकार आहेत तसेच याचे सुद्धा जे प्रकार आहेत ते प्रकार सारखेच शब्दामध्ये असतात, म्हणून गोंधळ होऊ नये म्हणून आपण क्रिया विशेषण अव्यय कशाला म्हणायचं आणि शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं हे वाक्य या आपल्या तासिकेच्या सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। तर मग हे अविकारी शब्द असतात कारण यांच्यावर आपण बघितलं, यांच्यावर लिंग, वचन किंवा विभक्ती यांचा कशाचाही परिणाम होत नाही किंवा हे शब्द वाक्यामध्ये बदलत नाही, म्हणून त्यांना अविकारी असं म्हटलं जातं। आता मग हे जे शब्दयोगी अव्यय जे असतात हे कोणत्या प्रकारचे असतात, ते शब्द कोणते असतात अविकारी शब्द? उदाहरणार्थ घरावर, तर या ठिकाणी बघा घरावर, घर आणि वर, या ठिकाणी घर काय आहे, नाम आहे आणि त्याला लागून आलेला शब्द बघा वर। त्याच्यानंतर टेबला खाली, झाडा मागे, माझ्या सोबत, त्याच्याकडून, नदी समोर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरावर, त्याच्यानंतर खाली, मागे, सोबत, कडून आणि पुन्हा समोर। तर या ठिकाणी वर, खाली, मागे, सोबत, कडून, समोर, पुढे अशा प्रकारचे जे शब्द येतात ते शब्द त्या ठिकाणी नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात। मग असे जे शब्द असतात हे सर्व शब्द शब्दयोगी अव्यय असतात। फक्त हे लक्षात ठेवा, बघा या ठिकाणी झाडामागे, झाड आणि मागे, झाड हे नाम आहे, सामान्य नाम आहे, त्याच्या या ठिकाणी लागून आलेले आहे। कधी कधी सर्वनामाला लागून सुद्धा हे शब्दयोगी अव्यय येतात। मग यांच्या जे काही शब्द आहेत यांचे सुद्धा काही प्रकार पडतात, ते प्रकार कशा प्रकारे आहेत ते आपण बघूया। शब्दयोगी अव्ययाचे प्रकार, तर या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणकोणते आहेत? पहिला आहे स्थलवाचक, त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय सुद्धा स्थलवाचक होतं, म्हणून या ठिकाणी स्थलवाचक शब्दयोगी किंवा स्थलवाचक क्रियाविशेषण हे आपण कसं ओळखायचं सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। तर स्थलवाचक शब्दयोगी अव्यय हे शब्द स्थानाचा संबंध दर्शवितात, म्हणजे वाक्यामध्ये त्या ठिकाणी हे शब्द येतात आणि स्थानाचा संबंध इतर शब्दाशी त्या ठिकाणी दाखवण्याचा ते प्रयत्न करतात। तर यामध्ये कोणकोणते शब्द येऊ शकतात? मग बघा आत, बाहेर, मागे, पुढे, जवळ, ठाई, ठाई म्हणजे सुद्धा जवळ, समोर, जवळ, नजीक अशा प्रकारे ते स्थान दाखवतात।
म्हणजे ते वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनामाला लागून येतात, पण इतर शब्दाशी ते त्या ठिकाणी स्थानाचा संबंध दर्शविण्याचं काम करतात, म्हणून त्यांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार बघूया, याचं एक उदाहरण बघूया आपण स्थलवाचकचं. घरासमोर बाग आहे. बघा, घरासमोर, घर हे सामान्य नाम आहे, या नामाला ते एकदम लागून आलेलं आहे. घरासमोर बघा, वेगळं नाहीये, ते स्वतंत्र नाहीये, त्याला लागून आलंय. आणि कशाचा संबंध दाखवतात? घर आणि बाग. या ठिकाणी घर आणि बाग या ठिकाणी या दोघाचा संबंध समोर हा शब्द दाखवत असतो. म्हणजेच काय, या ठिकाणी समोर या शब्दानं घर आणि बाग यांचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे शब्दयोगी अव्ययाचा, तो आपण बघूया. त्याचं नाव आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय. मग हे काय करतात? हे शब्द वेळेचा संबंध दर्शवितात. हे काय करतात? वाक्यामध्ये येतात आणि नाम किंवा सर्वनामाला लागून येतात आणि वाक्यामध्ये इतर जे काही शब्द आहेत, कर्म असेल, क्रियापद असेल, यांच्याशी वेळेचा संबंध ते दाखवतात. मग कोणकोणते शब्द येऊ शकतात बरं असे? उदाहरणार्थ पूर्वी, आधी, नंतर, पर्यंत, अगोदर, अशा प्रकारचे जे शब्द येतात नाम किंवा सर्वनामाला लागून, त्या ठिकाणी वेळेचा ते संबंध दाखवतात. उदाहरणार्थ, जेवणापूर्वी हात धुवा. बघा, जेवणापूर्वी हात धुणं, हात धुण्याची जी क्रिया आहे ती केव्हा करायची? जेवणापूर्वी, म्हणजे वेळेचा या ठिकाणी संबंध त्यांनी जोडलेला आहे. अशा प्रकारे हे जे शब्द असतात हे शब्द कालवाचक शब्दयोगी अव्यय असतात. तिसरा प्रकार बघूया आपण, दिशावाचक शब्दयोगी अव्यय. हे शब्द दिशेचा संबंध दर्शवितात. हे शब्द नाम किंवा सर्वनामाला लागून येतात, जोडून येतात आणि वाक्यामध्ये या ठिकाणी इतर शब्दाशी दिशेचा संबंध ते दर्शविण्याचं काम करतात. मग कोणते शब्द असतात असे बघूया. उदाहरणार्थ, कडे. बघा, दिशा, कडून दिशा दाखवलेली, प्रति किंवा दिशेने, अशा प्रकारचे हे शब्द दिशा दर्शविण्याचं काम करतात. मग दिशा दर्शविणारे वाक्यात नाम आणि सर्वनामाला जोडून आलेले शब्द सर्व दिशावाचक शब्दयोगी अव्यय असतात. उदाहरणार्थ, मुलांनी घराकडे जावे. घराकडे जावे म्हणजे मुलांनी आणि जाण्यासाठी या ठिकाणी घर कुठं जायचं आहे? मुलांनी कुठं जायचं? घराकडे जावे. तर या ठिकाणी जाण्यासाठी कुठं जायचं आहे? तर घराकडे. म्हणजे या ठिकाणी जाणे आणि घर यांचा संबंध त्यांनी जोडलेला आहे, दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. पुढचा प्रकार बघूया, साधनवाचक शब्दयोगी अव्यय. या ठिकाणी साधन म्हणजेच या ठिकाणी द्वारा म्हणूया आपण, द्वारा आहे की नाही, तर या ठिकाणी हे शब्द साधनाचा संबंध दर्शवितात, माध्यमाचं काम करतात. ते या ठिकाणी ते वाक्यामध्ये येतात. कोणासोबत? नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि या ठिकाणी काय करतात? ते साधन किंवा या ठिकाणी माध्यमाचं ते काम करतात, माध्यम दर्शविण्याचं ते काम करत असतात. उदाहरणार्थ, मुळे, रामामुळे, रावणामुळे, हे की नाही. त्याच्यानंतर द्वारा, त्याच्यानंतर द्वारे किंवा करून किंवा करवी, अशा प्रकारे ते काय करतात? साधनाचं काम करत असतात. असे जे शब्द असतात ते शब्द असतात साधनवाचक शब्दयोगी अव्यय. त्याचं एक उदाहरण बघूया आपण. कष्टामुळे यश मिळते. बघा, यश आणि कष्ट कोणामुळे? तर या ठिकाणी म्हणजे कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. कष्टामुळे यश मिळते. मग या ठिकाणी मुळे हा जो अविकारी शब्द आहे, हा शब्द या ठिकाणी तो शब्दयोगी अव्यय तर आहेच, तो काही प्रश्नच नाही, पण त्याच्यामध्ये कोणता प्रकार आहे? तो साधनाचं त्याने काम केलेलं आहे, माध्यमाचं काम केलेलं आहे, म्हणून तो साधनवाचक शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघूया आपण, व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय. यामध्ये ते काय काम करतात तर ते आपण बघूया. तर या ठिकाणी ते शिवाय, खेरीज, विना, च्या शिवाय, च्या खेरीज किंवा च्या विना अशा प्रकारचे वाक्यात येतात आणि त्या ठिकाणी संबंध दर्शवितात. उदाहरणार्थ बघूया आपण, अभ्यासाशिवाय पर्याय नाही, म्हणजे गत्यंतर नाही किंवा हे केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा प्रकारे
या ठिकाणी ते जर नसेल तर ते होणारच नाही, अशा प्रकारचा वाक्याचा अर्थ दाखवणारं जे काही मध्ये अविकारी शब्द येतो तो या ठिकाणी जोडून येतो, आणि हा जोडून लागून आलेला जो शब्द असतो तो या ठिकाणी शब्दयोगी अव्यय तर असतोच, परंतु तो व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय असतो. पुढचा प्रकार बघूया आपण 6वा, तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. आता याच्यावरून नावावरून आपल्याला कळतं की त्या ठिकाणी दोन गोष्टीमध्ये तुलना केलेली असते. पेक्षा, तरतूद किंवा तुलनेने अशा प्रकारचे हे शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनामाला लागून येतात. उदाहरणार्थ, रामापेक्षा श्याम उंच आहे. दोन व्यक्तीमध्ये तुलना केलेली आहे, दोन मुलांमध्ये तुलना केलेली आहे. रामापेक्षा श्याम उंच आहे म्हणजे तुलना करतात ते. तर राम आणि श्याम यांच्यामध्ये तुलना करण्याचं काम या ठिकाणी ते काय करतात, असे शब्द करतात. मग असा जर एखादा अव्यय असेल तर तो असणार आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. शेवटचं बघूया, योग्यवाचक शब्दयोगी अव्यय. तर या ठिकाणी प्रमाणे, सारखा, योग्य, जोगा या ठिकाणी प्रमाण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय? योग्य. तो योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे योग्यता अयोग्यता दर्शविण्याचं काम हे शब्दयोगी अव्यय अशा वाक्यामध्ये येऊन करतात. तेव्हा त्यांना म्हणायचं योग्यवाचक, काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ, त्याप्रमाणे कृती करा, त्याप्रमाणे कृती किंवा त्याच्यासारखी कृती करा, त्याच्याप्रमाणे वागा. अशा प्रकारे या ठिकाणी आपणास काय दिलेली असती, योग्यता दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं असतं, किंवा योग्य किंवा अयोग्य दाखवण्याचं काम हे करतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रमाणे हा शब्द या वाक्यामध्ये योग्यता किंवा योग्य वाचक शब्दयोगी अव्यय आहे. आता या ठिकाणी 8वा जो प्रकार आहे तो शेवटचा प्रकार आहे. 8वा प्रकार मुद्दाम घेतलेला आहे. तर या ठिकाणी शेवटचा प्रकार हेतुवाचक, हेतू बघा उद्देश दाखवण्याचं काम तो करतो, हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. तर यामध्ये कोणकोणते मग अविकारी शब्द येऊ शकतात वाक्यामध्ये? साठी, त्याने रमेशसाठी राहुल धावून आला, बघा. त्यानंतर करिता, माझ्याकरिता कृपया तुम्ही शाळेत या, ठीक आहे. त्यानंतर अर्थी, च्या अर्थी. त्याच्यानंतर पित्यर्थ, त्याच्यानंतर निमित्त. अशा प्रकारे साठी, करिता, अर्थी, पित्यर्थ, निमित्त म्हणजे या ठिकाणी कोणतीही गोष्ट करण्यामागे उद्देश दाखवण्याचं काम हे करत असतात, म्हणून त्यांना या ठिकाणी हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी एक बघूया आपण, आरोग्यासाठी व्यायाम करा, आरोग्यासाठी व्यायाम करा. तर या ठिकाणी आरोग्य आणि व्यायाम यांचा या ठिकाणी हेतू म्हणजे आपण व्यायाम का करायचा आहे, तर आरोग्यासाठी, म्हणजे आरोग्य चांगलं राहावं हा उद्देश किंवा हा हेतू या ठिकाणी स्पष्ट होतो. म्हणून या ठिकाणी अशा शब्दांना हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आता यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तासिकेच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की या ठिकाणी क्रियाविशेषण आणि शब्दयोगी हे दोन जे अव्यय आहेत, अव्यय शब्द आहेत, अविकारी शब्द आहेत, यामध्ये थोडी गफलत होऊ शकते. तर मग गफलत होऊ नये म्हणून काय करायचं बघा, शब्दयोगी अव्यय लागताना ज्या शब्दाला म्हणजेच नाम आणि सर्वनामाला ते लागतात त्या शब्दाला सामान्य रूप त्या ठिकाणी होते. म्हणजे या ठिकाणी जेव्हा शब्दयोगी अव्यय एखाद्या शब्दाला म्हणजे नाम असेल किंवा सर्वनाम असेल त्याला जेव्हा तो लागून येतो तेव्हा त्या ठिकाणी मूळ जो शब्द असतो त्या मूळ शब्दाला त्याचं आपल्याला सामान्य रूप तयार करावं लागतं आणि नंतरच त्या ठिकाणी तो शब्दयोगी अव्यय लागतो. एक उदाहरण, दोन उदाहरणं बघूया आपण. घरावर, बघा या ठिकाणी घरावर काय आहे, स्थानवाचक शब्दयोगी अव्यय आलेलं आहे. तर या ठिकाणी घरावर करताना मूळ शब्द काय आहे, घर आहे. काय आहे, घर. आणि जो आपल्याला शब्दयोगी अव्यय आलेला आहे तो आहे वर. मग घरवर आपण म्हणतो का, नाही, मग आपण घरावर म्हणतो. म्हणजे या घर या मूळ शब्दाला आपल्याला त्याचं सामान्य रूप तयार करावं लागतं, घरा. म्हणजे घर हा झाला मूळ शब्द, घरा हा झाला त्याचं सामान्य रूप, आणि मग त्याच्यानंतर आपण वर हा त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय त्याला जोडतो. अशा प्रकारे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय लागताना मूळ शब्दाचं रूपांतर सामान्य रूपात होतं आणि मग त्याला शब्दयोगी अव्यय लागतो. दुसरं उदाहरण, शाळेत. मूळ शब्द आहे शाळा, मग शाळे हे काय झालं, त्याचं
सामान्य रूप आणि त्याला त काय लागला आहे, या ठिकाणी त लागलेला आहे शब्दयोगी अव्यय. शाळेत म्हणजे मध्ये, शाळेमध्ये, शाळा मूळ शब्द, मग त्याचा शाळे हे काय झालं सामान्य रूप आणि मग त्याला त किंवा मध्ये या ठिकाणी काय लागतं शब्दयोगी अव्यय लागतं. म्हणजे या ठिकाणी हा एक नियम, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी दोघांमध्ये गोंधळ होणारा शब्दयोग आणि क्रियाविशेषण मध्ये, जर नाम सर्वनाम यांना जोडून आला, गॅप नसला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे स्वतंत्र यायला नको. जर तो शब्द नाम आणि सर्वनामाला जोडून आला तर तो शब्दयोगी अव्यय असतो. उदाहरणार्थ बघा, घरासमोर, घराला जोडून आलेला आहे, वेगळा नाही आला तो. जर तो जोडून आला तर तो शब्दयोगी अव्यय असतो. आणि जर स्वतंत्र आला, म्हणजे कोणता जोडून आलेला अविकारी शब्द, तो जर स्वतंत्र आला तर तो क्रिया विशेषण अव्यय असतो. जोडून आला तर शब्दयोगी, स्वतंत्र आला तर क्रिया विशेषण अव्यय. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी घरासमोर बाग आहे, या ठिकाणी जोडून आलेला आहे घराला, मग हा आहे शब्दयोगी अव्यय, म्हणजेच कोणता स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. दुसरं बघा, तेच उदाहरण घेतो, तो घराच्या समोर उभा आहे, या ठिकाणी हा मात्र स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. मग घराच्या समोर, तर या ठिकाणी समोर हा शब्द आला, इथं तो स्वतंत्र आला, मग या ठिकाणी आपल्याला स्थल दाखवलेला तो क्रिया विशेषण अव्यय आहेत. अशा प्रकारे जोडून जर आला नाम किंवा सर्वनाम आला तर तो शब्दयोगी अव्यय, आणि जर तो स्वतंत्र आला मग मात्र तो क्रिया विशेषण अव्यय आहे. आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी नक्की समजलं असेल. आता पुढे या ठिकाणी सरावासाठी मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. सरावासाठी आपण जे काही वाक्य आहेत ते आपण बघूया. पहिलं आहे, सूर्यास्तापूर्वी घरी या. पूर्वी अगोदर कालवाचक शब्दयोगी अव्यय. माकड झाडावर चढले, तर या ठिकाणी हा शब्दयोगी अव्ययाचा स्थलवाचक काय दिलेला आहे, स्थलवाचक आपल्याला दिलेला आहे. वरचा आहे कालवाचक. परीक्षेनंतर सुट्टी मिळेल, बघा पूर्वी, नंतर, अगोदर, आता, तर या ठिकाणी पुन्हा कालवाचक शब्दयोगी अव्यय. अभ्यासासाठी तो लायब्ररीत गेला, साठी काय, साठी, तर या ठिकाणी साठी काय आहे, हे हेतुवाचक, उद्देश स्पष्ट झालेला हेतू आहे. कशासाठी, तर अभ्यासासाठी. गेला लायब्ररीत, तो कशासाठी, अभ्यासासाठी, म्हणजे जाण्याची, आणि या ठिकाणी हेतू, जाण्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे तो स्पष्ट करतो, म्हणून तो आहे हेतुवाचक. शाळेसमोर मैदान आहे, समोर, शाळेसमोर मैदान आहे, तर या ठिकाणी स्थलवाचक समोर, ठीक आहे नाही, समोर, मागे, पुढे, वर, खाली. तुझ्याशिवाय मला करमत नाही, व्यतिरेक आहे, ठीक आहे नाही, शिवाय, वाचून, अशा प्रकारचे जे शब्द असतात लागून आलेले ते या ठिकाणी व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय आहेत. पुढचे आपण उदाहरण बघूया. पाण्या वाचून मासा जगू शकत नाही, पुन्हा वाचून, व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय. आठवं उदाहरण बघूया. सोन्या परीस वेळ महत्वाची आहे, तुलना केली सोन्यापेक्षा. बघा, म्हणजे वेळ आणि सोनं या दोघांमध्ये काय केलेलं आहे, तुलना केलेली आहे, महत्व दाखवलेलं आहे. म्हणजे वेळेमध्ये सोन्या आणि वेळ या दोघांमध्ये काय आहे, सोन्यापेक्षा वेळ महत्वाची आहे, म्हणजे वेळेची आणि सोन्याची या ठिकाणी तुलना केलेली आहे, म्हणून तुलनावाचक या ठिकाणी ते शब्दयोगी अव्यय आहे. पुढचं आणखी एक तुलनावाचक उदाहरण बघा. रावणापेक्षा राम श्रेष्ठ होता, पेक्षा रावण आणि राम यांच्यामध्ये तुलना केलेली आहे, म्हणून ते तुलनावाचक. मुले घराकडे गेली, या ठिकाणी दिशा दाखवण्याचं काम केले. घराकडून आली, घराकडे गेली, घरासमोरून गेली, तर या ठिकाणी दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे, म्हणून ते दिशावाचक शब्दयोगी अव्यय. तुमच्यामुळे मला मदत मिळाली, मदत द्वारा माध्यम आले, बघा या ठिकाणी मुळे, तुमच्यामुळे, मग या ठिकाणी मुळे हा जो शब्द आहे अविकारी शब्द तो साधनवाचक शब्दयोगी अव्यय आहे. आणि शेवटचं उदाहरण बघूया. वडिलांप्रमाणे मुलगा आहे, योग्यता, मुलगांप्रमाणे किंवा सारखा, माझ्यासारखा कुणीच नाही, माझ्यासारखा मीच आहेत, म्हणजे या ठिकाणी योग्यतावाचक या ठिकाणी तो शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जी आपली शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, त्यानंतर शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेष अव्यय यांच्यामध्ये काय फरक आहे, तसेच या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत.
आशा करतो की नक्की या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळं मला या ठिकाणी उत्साह मिळणार आहे आणि टी असो की CET असो किंवा मराठी व्याकरण असो, यामध्ये तुम्ही मागे राहणार नाही, जर मन लावून बघत असाल तर. म्हणून या ठिकाणी मन लावून बघा आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढे काही अभ्यासावर व्हिडिओ असतील, तासिका असतील, ते मन लावून ऐका, जेणेकरून नक्कीच तुमचा मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, परिसराभ्यास, गणित, मानसशास्त्र, बालमानसशास्त्र या सगळ्या विषयावर आपण या ठिकाणी महत्त्वाच्या विषयावर तासिका घेणार आहेत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जे काही टार्गेट दिलेलं आहे, आपण 90चं पासिंग आपण ठरवूया. आपण कॅटेगरीचा विचार करत नाही, आपण 90ला पासिंग म्हणूया. 90पेक्षा जास्तच मार्क आपल्याला कसे मिळतील त्यासाठी आपला प्रयत्न असणार आहेत. कंटेंट आपण घेऊया आणि नंतर शेवटचे 10 किंवा 15 दिवस जेव्हा राहतील तेव्हा मात्र सलग आपण सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या असणार आहे प्रत्येक विषयावर 100 प्रश्न आपण काढून त्या ठिकाणी मी तुम्हाला सरावासाठी देणार आहेत. तोपर्यंत आनंदी राहा, अबाधित राहा आणि पुन्हा आपण या ठिकाणी भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.